भारतीय नागरिक म्हणून माझं संविधानच मला अधिकार देतो की मला पूर्ण खटला चालवायचा अधिकार आहे आणि खटल्यासमोर एकही आरोपीने कधी कोणत्याही प्रकारची सवलत मागितलेली नाही। तोच संविधान आम्हाला अधिकार देतो की पूर्ण आम्हाला खटला चालवावा। आम्ही त्या खटल्याला पूर्ण 17 वर्ष आम्ही सामोरं गेलेलो आहोत, न भ्याडपणे न भीता, आणि त्या खटल्याअंती आलेला हा संविधानाने शिक्कामोर्तब केलेला निर्णय आहे। आता त्याच्यावर जर आपण प्रश्न उपस्थित करणार असू तर हा संविधानावर प्रश्न उपस्थित करणं होईल, जे माझ्या मते चुकीचं आहे। तर असं नाही करू। पण मग बॉम्बलास्ट झाला हे तर मान्य केलं, बॉम्बलास्ट झाला, कोणी केला हे कसं समोर आलेलं नाही अद्याप पावे तो। हे काम तुमचं पण नाही, हे काम माझं पण नाही, हे तपास यंत्रणेचं काम आहे। तपास यंत्रणांच्या त्यामुळे मूळ आरोपींचा बचाव ठेवून जे निर्दोष मुक्त झालेले आरोपी आहेत त्यांना याच्यामध्ये खोटं अडकवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्याच लोकांना हे विचारलं पाहिजे। आता ते कोण आहेत हे तपास यंत्रणांनी सांगितलं पाहिजे। 100% षडयंत्र रचून सिस्टमॅटिकली खोटं नॅरेटिव्ह बनण्याच्या दृष्टीने हा खटला पूर्ण आणि हा गुन्हा दाखल केला गेला आणि याच्यामध्ये हिंदू संत समाजाला, हिंदू व्यक्तींना ह्याच्यात खोट्या पद्धतीने गोवलं गेलं, ह्याच्यामध्ये कोणताही आम्हाला संशय नाही।